नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबईत आज भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत सोहळ्याचं आयोजन। ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला सध्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट। ठाकरे गटाचा कुठला नेता मोठा नेता भाजपात प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष। मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, पक्ष सोडणार नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चांना अंबादास दानवेंकडून पूर्णविराम। अंबादास दानवेंची TV9 मराठीला अधिकृत माहिती। अंबादास दानवे आता भाजपचे विचार त्यांचे आणि विचार एकच आहेत असं वक्तव्य केलेलं आहे रावसाहेब दानवेंनी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकूरकरांची सून भाजपमध्ये प्रवेश करणार। अर्चना चाकूरकरांनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। ठाकरे गटाचा एक मोठा नेता लवकरच भाजपात प्रवेश करणार। उद्यापासून महायुतीत महाभरती सुरू होणार, धर्मराव बाबा आत्रामांचा हा दावा। महाविकास आघाडीत 4 जागांचा तिढा कायम। सांगली, भिवंडी, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या। ठाकरे गट आणि पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात। हेमंत गोडसे नाशिकमधून लोकसभा लढण्यास इच्छुक, मात्र अजून महायुतीकडून नाशिकसाठी उमेदवार जाहीर नाही। महायुतीत सगळं आलबेल आहे, नाहीये तर आम्हाला मनासारखा उमेदवार हवा होता। माजी खासदार शिवाजीराव माने यांचा हेमंत पाटलांवर निशाणा।